सरसुखाची भाग 23. एक दिवस सकाळी सकाळी दारावरची बेल वाजली. कोण आलं असेल बरं सकाळी सकाळी? डोळे चोळतच स्वप्नीनं दरवाजा उघडला. आई बाबा, गौरी, बघते का कोण आलं ते? समोर प्रभाकरराव आणि सुलभाताईंना बघून त्याला आश्चर्याचा धक्का बसला. स्वप्नीलच्या आवाजानं गौरी सुद्धा आतून धावतच आली. आई बाबांना समोर बघून तिच्या डोळ्यातून नकळत अश्रू ओघळले. प्रभाकरराव आणि सुलभाताई दोघं घरात आले. किती सुंदर सरप्राईज दिलं, गौरी म्हणाली. अगं, स्मृतीसाठी एक स्थळ आलं, पुण्यातलंच आहे, सुलभाताई म्हणाली. आता तुझ्यापासून काय लपवायचं? आपल्या स्मृतीनं तिचं लग्न स्वतःच ठरवलं. चांगल्या घरातला मुलगा आहे, चांगल्या नोकरीवर आहे आणि विशेष म्हणजे आपल्याच जातीतला आहे. मुलाकडचे म्हणाले, पुण्यातच भेटू. मग काय, आलो इकडं, प्रभाकरराव म्हणाले. काश एवढी हिंमत तेव्हा माझ्यात आली असती तर माझंही आयुष्य कुठल्या कुठं असतं आज. पण मल्हार स्वतः कमवणारा नव्हता आणि आमची जातही एक नव्हती. गौरी स्वतःच्याच विचारात होती. गौरी, कुठे हरवलीस? आईबाबांसाठी चहा तर कर, स्वप्नील म्हणाला. काही नाही, आमचे लहानपण आठवले. स्मृती आणि मी किती खेळायचो, किती लवकर लवकर दिवस जातात. आता माझं लग्न झालं, पाठोपाठ स्मृतीचंही, गौरी म्हणाली. हो तर, एवढ्याशा होत्या माझ्या चिमण्या, प्रभाकरराव म्हणाले. बरं, आई बाबा, तुम्ही फ्रेश व्हा, तोपर्यंत मी चहा करते. बाबा, तुमच्या सकाळच्या गोळ्या घ्यायच्या असतील ना? बोलतच गौरी स्वयंपाकघरात गेली. सुलभाताईंचं लक्ष हॉलमध्ये सोफ्यावर पडलेल्या चादर उशीकडे गेलं. त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. गौरे, जावाई बापू हॉलमध्ये झोपतात का? तुमच्यात सगळं आलपेल आहे ना? स्वयंपाक करताना त्यांनी गौरीला विचारलं. काही काय विचारते ग आई, गौरीनं नजर चोरत उत्तर दिलं. आई, रात्री मी उशिरा घरी आलो होतो, कंपनीचं काम होतं थोडं. घराची दुसरी चावी माझ्याजवळच असते ना. रात्री मी आलो तर गौरीला झोप लागलेली होती, म्हणून मीच हॉलमध्ये झोपलो. उगीच तिची झोप डिस्टर्ब व्हायला नको म्हणून. स्वप्नीलनं येऊन गौरीची बाजू सावरली. सुलभाताई पुढं काही बोलल्याच नाही. दुपारी गौरीनं स्मृतीला फोन लावला. स्मृते, कार्टे, मला सांगितलंही नाहीस काही, गौरी म्हणाली. काय सांगणार तायडे, तू आधीसारखी मोकळी बोलतेस का ग? तूच सांग. फोन केलास तर नुसती चौकशी करतेस आणि फोन ठेवून देतेस, स्मृती म्हणाली. असं काही नाही ग, गौरी म्हणाली. बरं, आईबाबासोबत जाशील तिकडे भेटायला, बोलून स्मृतीनं फोन ठेवून दिला. संध्याकाळी सगळेजण स्मृतीच्या होणाऱ्या सासरी जाऊन आले. आपल्या पोरीची निवड बघून प्रभाकरराव स्मृतीवर अगदी खुश झाले होते. रात्री हॉलमध्ये सुलभाताई आणि गौरी गप्पा मारत बसल्या होत्या. स्वप्नील गौरीच्या रूममध्ये झोपला होता आणि प्रभाकरराव आतल्या रूममध्ये झोपले होते. गौरे, आता पुढची बातमी कधी देते, सुलभाताई म्हणाल्या. कसली बातमी ग, गौरीनं विचारलं. तुमच्या भाषेत गुड न्यूज, सुलभाताई म्हणाली. काय घाई आहे, गौरी उत्तरली. लग्नाला वर्ष झालं की लगेच 4 लोक बोलतात ग. लोकांचं बोलणं जाऊ दे, पण योग्य वयात योग्य गोष्टी होणं गरजेचं असतं ना. आणि तसंही सध्या तू नोकरी वगैरे काही करत नाहीये, सगळा वेळ बाळाला देऊ शकशील, सुलभाताई म्हणाली. गौरीनं त्यावर थंडगार होकार भरला. ठीक आहे, बघ भाई, तुझा निर्णय तू घे. माझं सांगायचं काम होतं, मी सांगितलं. चल, झोप तू पण, सुलभाताई म्हणाल्या. गौरी उठून आतल्या खोलीत गेली. प्रभाकरराव आणि सुलभाताई 2-4 दिवस गौरीकडे राहायला होते.
गौरीचे हे 2-4 दिवस मात्र अगदी आनंदात गेले. बरं गौरी, स्वप्नीलराव, येतो आम्ही. प्रभाकररावांनी निरोप घेतला. स्मृतीच्या लग्नाला आधीच यायचं बरं, सुलभाताई म्हणाली. आई, तुम्ही फक्त सांगा हे काम आहे आणि ते एवढ्या वेळात करायचं, आम्ही हजर आहोतच, स्वप्नील म्हणाला. सुलभाताईंच्या चेहऱ्यावर लगेच जावयाचं कौतुक दिसून आलं. त्यांनी दोघांच्या डोक्यांवरून हात फिरवला. आई बाबा येऊन गेल्यापासून गौरीला आता घर रिकामं खायला उठत होतं. प्राचीही तिच्या ऑफिसमध्ये गुंग होती. गौरीचा वेळ जाता जात नव्हता. एक दिवस सकाळी तिनं स्वप्नीलला विचारलं, स्वप्नील, मी जॉब वगैरे काही बघू का? अगं विचारते काय, बघ एखादा जॉब. खरं तर मीच तुला म्हणणार होतो की जॉब कर. पैशासाठी नाही बरं, तुझा वेळ जाण्यासाठी. पण मग विचार केला, तुला आवडत नसावं कदाचित, म्हणून तू इतके दिवस काही म्हणाली नाही. बिनधास्त जॉब कर. रिकामा घरात बसण्यापेक्षा 4 लोकात मिसळशील तरी. रिझ्युमे तयार कर आणि ते मला, स्वप्नील म्हणाले. माझी मैत्रीण आहे ना प्राची, तिच्या ओळखीनं देते, गौरी म्हणाली. तसंही चालेल, पण कर काहीतरी, स्वप्नील म्हणाला आणि ऑफिसची बॅग घेऊन निघाला. प्राचीच्या मदतीनं गौरीनं रिझ्युमे बनवला आणि तिच्या सल्ल्यानं 2-4 कंपन्यांमध्ये अप्लाय देखील केलं. एका कंपनीतून गौरीला इंटरव्ह्यूसाठी कॉल आला आणि गौरीला नोकरी मिळाली. नोकरी लागल्यापासून गौरी जरा बिझी झाली. तरी ऑफिस ते घर आणि घर ते ऑफिस एवढंच तिचं विश्व तिनं बनवून टाकलं. अधेमध्ये प्राचीसोबत भेटी सुरूच होत्या. गौरीच्या माहेरी तिच्या बहिणीच्या स्मृतीच्या लग्नाची गडबड सुरू होती. नवी नोकरी असल्यामुळं गौरीला जास्त दिवसांच्या सुट्ट्या मिळाल्या नव्हत्या. स्वप्नील मात्र लवकर सुट्ट्या टाकून गौरीच्या माहेरी गेला होता. घरातल्या मोठ्या मुलाप्रमाणे त्यानं प्रभाकररावांना लग्नासाठी सगळी मदत केली. गौरी अगदी लग्नाच्या 2 दिवस आधी घरी पोहोचली. स्वप्नीलरावांच्या मदतीमुळं कार्य अगदी निर्विघ्न पार पडलं. अहो, एखादा मुलगा तरी काय मदत करेल? स्वप्नीलरावांनी सगळा भार स्वतःच्या खांद्यावर घेतला. प्रभाकरराव सगळ्या नातेवाईकांना आपल्या जावयाचं कौतुक सांगत होते. एवढं काही केलं नाहीये बरं, बाबा, तुम्ही जरा जास्तच कौतुक करताय. स्वप्नीलचा नम्रपणा त्याच्या बोलण्यातून सगळ्यांना दिसून येत होता. दिवस सरत होते. घरातलं लग्न कार्य आटोपून गौरी परत ऑफिसमध्ये रुजू झाली होती. अरे, पुढच्या आठवड्यात तर माझा वाढदिवस आणि मीच विसरले. ऑफिसमध्ये लेटरवर तारीख टाकता टाकता गौरीच्या एकदम लक्षात आलं. आणि विशेष म्हणजे ह्यावेळी शनिवार आलाय. बघू आता बाबांचा लाडका जावई काही सरप्राईज प्लॅन करतो का, गौरी मनाशीच पुटपुटली. ऑफिसच्या कामात आठवडा अगदी झरकन निघून गेला. उद्याचा शनिवार म्हणजे स्वप्नील आज रात्रीच काहीतरी सरप्राईज देईल का? ऑफिसमधून घरी येताना गौरी विचार करत होती. नेहमीप्रमाणे गौरी घरी पोहोचली. थोड्या वेळात स्वप्नीलही आला. तिनं त्याच्यासाठी चहा करून दिला. रात्रीचा स्वयंपाक केला आणि जेवण करून बाकीची आवराआवर करून गौरी बेडरूममध्ये आली. नेहमीप्रमाणे स्वप्नील हॉलमध्ये आपली चादर उशी घेऊन सोफ्यावर आडवा झाला. शुक्रवारची रात्र टीव्हीवर जो पिक्चर लागेल तो बघत तो रात्री बराच वेळपर्यंत जागी राहायचा. गौरी रात्री 12 वाजेपर्यंत जागी होती. 12:30 होत आली. अजून स्वप्नीलनं विश कसं केलं नाही. गौरी उठून हॉलमध्ये आली. स्वप्नील सिनेमा बघता बघता झोपून गेला होता. गौरी नाराजीनं झोपायला गेली. कॉलेजच्या दिवसात मल्हार वाढदिवस असला की किती मोठी पार्टी द्यायचा. माझ्या आवडीच्या वस्तू, खाणं पिणं सगळं असायचं. गौरी कड बदलत विचार करत होती. रात्री बऱ्याच उशिरा तिला झोप लागली. सकाळी गौरी उठली तर स्वप्नील उठलेला होता. गौरी, उठलीस होय? वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बरं. बस, मी चहा केलाय.
स्वप्नील म्हणाला. गौरीनं नाक मुरडली. स्वप्नीलचं तिच्याकडे लक्ष नव्हतं. अगं बस ना. स्वप्नील डायनिंग टेबल जवळ येत म्हणाला. त्याच्या हातात 2 चहाचे कप होते. थँक्स. गौरी हातातले कप घेत म्हणाली. गौरी, सॉरी बरं. स्वप्नील म्हणाले. का रे, काय झालं? अर्जंट काम आलंय कंपनीचं. बॉसनं मीटिंग ठेवली. सकाळी मेल पाहिला मी. बहुतेक मोठा प्रोजेक्ट मिळेल असं दिसतंय आम्हाला. स्वप्नील म्हणाले. चांगलं आहे की. सॉरी का म्हणतोय मग मला? गौरी म्हणाली. कारण त्याची मीटिंग आज आहे आणि मला जावं लागणार आहे. तुझ्या बर्थडेचा लंच बाहेर करू असं ठरवलं होतं, पण आता जमणार नाही. परत यायला किती वेळ लागेल सांगता येणार. स्वप्नील म्हणाले. इट्स ओके. गौरी म्हणाली. स्वप्नील उठून त्याच्या तयारीला लागला. तेवढ्यात प्राचीचा फोन आला. हो, भेटूयात की. चालेल मला. अगदी दिवसभरही चालेल. गौरी फोनवर बोलत होती. स्वप्नीलनं ते ऐकलं. जा मैत्रिणीसोबत. दिवसभर घरी बोर होशील. स्वप्नील तिला बोलून ऑफिसमध्ये निघूनही गेला. गौरी प्राचीला भेटायला बाहेर गेली. दोघी एक सिनेमा बघायला गेल्या. सिनेमा बघायला काही नाही ग प्राची, पण त्यातल्या गाण्यानं माझं ना खूप डोकं दुखतं. गौरी आणि प्राची सिनेमा हॉलच्या बाहेर येत होत्या. पण तुला तर गाणी आवडायला लागली होती ना, प्राची म्हणाली. दोघी जवळच्या कॅफेमध्ये गेल्या. आता परत आवडत नाही, गौरी म्हणाली. प्राचीनं तिच्यासमोर एक छोटंसं गिफ्ट धरलं. थँक्स. माझ्या बर्थडेला मिळालेलं मला पहिलं गिफ्ट. गौरीनं कुतूहलानं तो बॉक्स उघडला. त्यात एक सुंदर ब्रेसलेट होतं. का बरं? स्वप्नीलनं दिलं असेल ना काही, प्राची म्हणाली. हो, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, गौरी वाकडं तोंड करत म्हणाली. बॉक्समधलं ब्रेसलेट काढून तिनं हातावर ठेवलं. सोन्याचं? गौरी ब्रेसलेट पाहून उडाली. मग आपण कमावतो कशासाठी? किती वर्ष झाले आपली मैत्री आहे. एवढं तर मी देऊ शकते तुला, प्राची म्हणाली. पण एवढं महागडं गिफ्ट मी घेऊ नाही शकत, गौरी म्हणाली. नाही घेतलं ना तर आपली मैत्री संपली समज. प्राचीनं तिला धमकीच दिली आणि सोबतच तिच्या हातात ब्रेसलेट घालूनही दिली. काय होईल पुढे पाहूया पुढच्या भागात. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.